सध्या महावितरणकडून जुने वीज मीटर बदलून TOD अर्थात टाईम टू डे हे जे काही स्मार्ट मीटर आहे ते बसवण्याचं काम सध्या सुरू झालेलं आहे। याबाबतचा शासन निर्णय देखील झालेला आहे। 1 एप्रिलपासून नवे वीज दर लागू केले जाणार आहेत आणि हे मीटर अनिवार्य केले जाणार आहे। आणि हे मीटर बसवत असताना महावितरणकडून त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की या मीटरमुळं ग्राहकांना वीजची मर्यादा खर्च जो आहे तो समजणार आहे। प्रत्येक तासाला त्याची अपडेट मोबाईलवर मिळणार आहे असा दावा देखील महावितरणने केलेला आहे। मात्र दुसरीकडे एक ग्राहक आणि जे वीज मीटर बसवणारी जी काही ठेकेदारांची कामगार मुलं आहेत त्यांच्यामध्ये एक संघर्ष, एक वाद पाहायला मिळत आहे। ज्या वेळेला ही मुलं एखाद्या ठिकाणी मीटर बसवण्यासाठी जात असतात त्यावेळेला काही व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ग्राहक जो आहे त्या मुलांकडं बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन जो आहे तो बदलल्याचं चित्र पाहायला मिळालं। या संदर्भातच बोलण्यासाठी काही वीज मीटर बसवणारी जी काही मुलं आहेत ती आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। मित्रा, काय सांगशील, आज ही जी मीटर बसवायचं काम सुरू आहे याबाबत तुमच्याकडं महावितरणचं काही अधिकृत असं पत्र आहे का? हे मीटर TOD मीटर आहे आणि हे मीटर प्रीपेड नसून पोस्टपेड मीटर आहे। ज्या मीटर संदर्भात आम्हाला बसवण्यासाठी महावितरणकडून आधीसुद्धा मिळालेला आहे आणि हे मीटर आम्ही कॉन्ट्रॅक्टर आहे आणि आमचे सर्वही वर्कर प्रत्येक ठिकाणी घरोघरी जाऊन हे मीटर बसवत आहेत। काही ठिकाणी सोशल मीडियात चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ व्हायरल होत आहेत। त्या व्हिडिओ व्हायरलमुळे बऱ्याच ठिकाणी मुलांना प्रत्येक ठिकाणी काही ना काही गोष्टी फेस करता लागतात। कुठे मारामारी केली जाते, कुठे दादागिरी केली जाते, तर कोण म्हणते तुम्ही चोर आहे। तर माझ्या प्रत्येक मुलग्याकडं हे सगळ्यांकडे सर्व मुलांकडे आमच्या आय कार्ड आहेत। सगळ्यांना आय कार्ड, लेटर हे सर्व काही दिले असूनसुद्धा बऱ्याच ठिकाणी चुकीच्या पद्धतीने वागणूक दिली जाते। तुम्हाला काहीही तक्रार असेल किंवा कोणतीही तुम्हाला माहिती मीटरच्या संदर्भात हवी असेल तुम्ही संबंधित अधिकाऱ्याशी भेटू शकता। महावितरणच्या प्रत्येक अधिकाऱ्याला याची माहिती आहे, तुम्ही त्यांच्याकडून माहिती घेऊ शकता। मीटर हे कोणत्याही बिल्डिंगचे असू दे या घरगुती प्रत्येक ग्राहकाचे असू दे हे विचारल्याशिवाय बदलले जात नाही। तुमच्या बिल्डिंगला किंवा तुमचे जे चेअरमन आहेत त्यांना याची कल्पना दिली जाते की आम्ही उद्या 2 दिवसात किंवा 1 दिवसात मीटर बदलले ना तरच हे मीटर बदलले जाते। बऱ्याच ठिकाणी ज्या पद्धतीनं आमच्या मुलांच्याबद्दल वागणूक केली जाते किंवा काहीतरी चुकीच्या व्हिडिओ व्हायरलमुळे, चुकीच्या गैरसमजामुळे आमच्या मुलांना जी वागणूक दिली जाते, त्यामुळे असं आम्हाला आव्हान पडले की आम्ही मीटर बसवायचे का काय करायचे पुढे। तर आपण पाहिलं की ही जी कामगार मुलं आहेत यांच्याकडे रितसर पत्र आहे, त्यांच्याकडं ज्या त्या कंपनीचं अधिकृत ओळखपत्र देखील आहे आणि त्या ओळखपत्राच्या आणि त्या परवानगी पत्राच्या आधारावरच ही मुलं आज प्रत्येक घरांमध्ये ग्राहकांच्या मीटर जे आहेत ते बदलत आहेत। तरी या मुलांनी असं आवाहन केलेलं आहे की ज्यांना कोणाला या वीज मीटर संदर्भात क्वेरीज किंवा काही शंका असतील, मुलांबद्दल काही शंका असतील तर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी भेटावं। मात्र विनाकारण आमच्यासारख्या सर्वसामान्य कामगारांना त्रास देऊ नका असं एक भावनिक आवाहन या तरुणांनी आपल्यासमोर व्यक्त केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकरसह मी सद्दाम अली, KK न्यूज, कोल्हापूर। गोकुळ सोबत गो कूल।